नमस्कार. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहिल्यानगर विभाग तारकपूर आगारातर्फे मी जयदेव सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. दिनांक 20/5/2026 रोजी आपली जी अहिल्यानगर ते 3.5 शक्तीपीठ दर्शन यात्रा निघणार आहे, त्या यात्रेची जी बस आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे. आपली बस जी आहे ती हिरकणी बस आहे. पुशबॅक सीट आहे, मोबाईल चार्जिंग पॉईंट आहे बसला आणि छोटासा स्पीकर पण आहे आपल्याला गाणे वाजवायला. अशा प्रकारची ही बस आपली उद्या दिनांक 20/5/2026 रोजी सायंकाळी बरोबर 7 वाजता अहिल्यानगर ते 3.5 शक्तीपीठ दर्शन यात्रेकरता निघणार आहे. यात्रेचं नियोजन काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सुरुवातीला आपण निघणार आहोत अहिल्यानगर तारकपूर बस स्थानकावरून संध्याकाळी बरोबर 7 वाजता. 7:15 वाजता गाडी असेल. स्वस्तिक बस स्थानक, पुणे बस स्टँड पण आपण त्याला म्हणतो अहिल्यानगरचं, त्या ठिकाणावरून निघाल्यानंतर आपण सुरुवातीला शिरूर मार्गे साताऱ्यानंतर आपण डायरेक्ट सुरुवातीला कोल्हापूरला जाणार आहोत. उद्या संध्याकाळी जर आपल्याला जेवणाचे डबे सगळ्यांचे सोबत असतात, कुठेतरी चांगले हॉटेल किंवा जर जागा असेल तर त्या ठिकाणी आपण सुरुवातीला जेवण करू. जेवण केल्यानंतर बरोबर पहाटे आपण पोहोचणार आहोत. सकाळी 21 तारखेला पहाटे आपण कोल्हापूरला असू. कोल्हापूरचं दर्शन झाल्यानंतर, देवीचं दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी सुरुवातीला आपण जाणार आहोत. वॉशरूम वगैरे आधीच सोय केलेली असेल आपली. आणि दर्शन झाल्यानंतर आपण जाणार आहोत नरसोबाची वाडी. कोल्हापूरला असलेली नरसोबाची वाडी, दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घेतल्यानंतर आपला प्रवास असणार आहे तुळजापूर या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी तुळजाभवानी मातेचं दर्शन होईल. आणि दर्शन झाल्यानंतर आपला मुक्काम असेल साधारणतः, जर तुळजापूरला उशीर झाला तर तुळजापूरच असेल, आणि जर तिथून लवकर उरकलं तर येरमाळा करून आपण परळी वैजनाथला मुक्कामाला जाणार आहोत. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी म्हणा, सकाळी लवकरच म्हणजे 4 ते 5च्या दरम्यान लवकर आपण उठून माहूरगडला प्रस्थान करणार आहोत. माहूरगडला निघाल्यानंतर माहूरगडची रेणुका माता, दत्त शिखर आणि सती अनुसया मंदिर या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे दर्शन घेऊन आपला पुढचा प्रवास असणार आहे शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी असलेली मुक्कामाची व्यवस्था अतिशय चांगली आहे. त्या ठिकाणी आपला मुक्काम, प्रसादाच्या ठिकाणी प्रसाद असेल, जर तिथं प्रसाद असला, भोजन असेल, त्या पद्धतीने आपण जेवण करणार आहोत. त्या ठिकाणी सगळी मॅनेजमेंट आपल्यातर्फे केली जाते. तुम्हाला फक्त जो खर्च असतो रस्त्यावरचा, मग तो जेवणाचा असं चांगल्या हॉटेलला आपली गाडी थांबते, त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या परीने जेवण करायचं आणि आपापलं बिल भरायचं. आपला जो खर्च आहे तो फक्त ST महामंडळाचं तिकीट घेतो आपण, ते फक्त आहे महिलांसाठी 2731 रुपये आणि पुरुषांसाठी 5454 रुपये अशा प्रकारचं तिकीट आहे. आपण कुठे आलो होतो? गजानन महाराजांचं दर्शन झालं, मुक्काम झाला. त्यानंतर आपण पोहोचणार आहोत सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आपला साधारणतः उशीर झाला तर त्या ठिकाणी मुक्काम पडेल आणि डायरेक्ट गाडी येईल अहिल्यानगर येथे. साधारण 5 दिवसाचा प्रवास आहे. अतिशय चांगली यात्रा अहिल्यानगर तारकपूर आगाराने ही आयोजित केली आहे. सर्वप्रथम मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की 2च दिवसात आपली एक गाडी आणि दुसरी गाडी लावली तरी ती 2 दिवसात भरली आहे. तरी आता यापुढच्या ज्या यात्रा आहे त्याची नक्कीच तुम्हाला मी माहिती वेळोवेळी देतच राहणार. त्यासाठी मला इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो राहा. फोन करण्यापेक्षा तिथं फॉलो असलं तरी तुम्हाला व्यवस्थित माहिती अशी जी मी देत आहे तशी नक्की मिळेल.